हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 15. वेद्या देता मिठी, वेदकुही सुये पोटी, तरी नव्हेची उशिटी, दिठी जयाची. अर्थात सद्गुरु शिष्याला मिठीत पोटाशी घेऊन आपल्यात सामावून घेतो, तरीही त्याची कृपादृष्टी उष्टी होत नाही, बाधित होत नाही. वेद्या याचा अर्थ वेद जाणणारा, ज्ञानी, विद्वान. येथे सद्गुरु असा अर्थ घ्यायचा आहे. वेदकू याचा अर्थ वेद जाणू इच्छिणारा, ज्ञान ग्रहण करणारा, त्यासाठी अभ्यास करणारा. येथे साधक असा अर्थ घ्यायचा आहे. सद्गुरु जेव्हा विद्या प्रदान करत असतो तेव्हा तो साधकाला आपल्या अपत्याप्रमाणे वागणूक देतो आणि मोठ्या वात्सल्याने त्याला ज्ञानामृत पाजतो. याला येथे सद्गुरु साधकाला मिठीत घेतो असे म्हटले आहे. अशा प्रकारे साधकाला अपत्य मानल्यामुळे सद्गुरु साधकाला त्याच्याकडील सर्व विद्या प्रदान करतो. तेथे दुजाभाव, त्रयस्थपणा नसतो. केवळ आपुलकी आणि फक्त आपुलकीच असते. साधक हा सद्गुरूच्या ज्ञानरूपी वंशाचा दिवा, कुलदीपक असतो. सद्गुरू साधकाला स्वतःप्रमाणेच घडवितो. साधकाने ही गुरुविद्या पुढील पिढीला प्रदान करून सुरू ठेवावी अशी अपेक्षा असते. सद्गुरूचा हा ज्ञानवंश सतत चालू राहावा, वृद्धिंगत होत असावा अशी सद्गुरूची साधकाकडून अपेक्षा असते. याला येथे सद्गुरू साधकाला पोटाशी घेतो असे म्हटले आहे. माऊलींनी पुढे म्हटले आहे की त्याची कृपादृष्टी उष्टी बाधित होत नाही. सद्गुरूंनी साधकाला विद्या प्रदान केली की साधक ती विद्या जशीच्या तशी ग्रहण करतो. त्यात स्वतःच्या बुद्धीने भेसळ करत नाही, तर भावी काळात या विद्येत वृद्धी म्हणजे त्यापुढील प्रगती करतो. सध्याचे भाषेत सांगायचे म्हणजे मूलभूत ढाचा तसाच ठेवतो, तत्वे अबाधित राहतात. तथापि त्यातील पुढील पायरी, वर्जन शोधून काढतो आणि अशा प्रकारे ते ज्ञान वृद्धिंगत करतो. यालाच येथे त्यांची कृपादृष्टी उष्टी बाधित होत नाही असे म्हटले आहे. अनेक साधक सद्गुरूंकडून विद्या ग्रहण करताना स्वतःची मते सद्गुरूंना ऐकवितात. ही मते अनेक वेळा अज्ञानामधून किंवा अर्धवट ज्ञानामुळे निर्माण झालेली असतात. त्या सर्वांचे समाधान सद्गुरू मोठ्या प्रेमाने करून साधकांना समजावून देतात. यावेळी साधकाला दुखवायचे कसे या विचाराने साधकाने बोललेल्याशी सद्गुरू सहमत होत नाहीत. जे काही सत्य असेल तेच परखडपणे ते साधकांना ऐकवितात. सध्या मोबदला, पैसे यामागे लागलेले गुरु साधकांच्या मताप्रमाणे मान तुकविणारे आढळतात. कारण विद्यादानाऐवजी साधकांकडून दान काय आणि किती मिळते यावर अशा तथाकथित गुरूंचे लक्ष असते. यालाच येथे त्यांची कृपादृष्टी उष्टी होत नाही, बाधित होत नाही असे म्हटले आहे. ओवी क्रमांक 16. जयाचेनी सावाये, जीवू ब्रह्म उपर लाहे, ब्रह्म तृणातली जाये, उदासे जेणे. अर्थात सद्गुरूची कृपा असली की उन्नती होत होत साधक ब्रह्मस्वरूप होतो. तथापि सद्गुरू उच्च आसनी स्थिर झाला तर जीव मूलतः ब्रह्म असूनही तो तृणवत कसपटा समान होतो. सावाये. साधकावर जर सद्गुरूची कृपा असली, साधकाला जर सद्गुरूची सावली मिळाली, साधकाला जर सद्गुरूचे मार्गदर्शन मिळाले तर त्याची आत्मोन्नती होऊ लागते. यथाकाळी तो ब्रह्मस्वरूप होतो, मुक्त होतो. साधक मूलतः ब्रह्मांश आहे हे सत्य आहे. तरीही त्याला ब्रह्मस्वरूपावस्था प्राप्त होण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता असते.
फार फार क्वचित कोणी जीव जन्मतःच जीवनमुक्त असतो. तो जन्माला येतानाच मुक्तात्मा म्हणून जन्माला येतो. त्याला सद्गुरूची गरज असत नाही. अशांना बालब्रह्मचारी असे म्हणतात. ते मुक्त असतात, स्वमर्जीने येथे येतात आणि स्वमर्जीने येथून निघून जातात. यांना सायुज्य मुक्तात्मे असे म्हणतात. माऊली आणि त्यांची भावंडे ही अशी जन्मतःच मुक्त होती. तरीही माऊलींनी आपल्या थोरल्या बंधूंचा सद्गुरू म्हणून स्वीकार केला याची कारणे पूर्णतः निराळी आहेत. असे फार क्वचित होते की एकाहून जास्त सायुज्य मुक्तात्मे एकाच कुटुंबात जन्म घेतात. अशा वेळी थोरल्यांचा मान राखायचा असतो. उदाहरणार्थ एखादा साक्षात्कारी योगी जेव्हा आपल्या गुरूंना बरोबर घेऊन एखाद्या ठिकाणी जातो, त्यावेळी गुरु आणि शिष्य असे दोघेही जरी साक्षात्कारी असले, त्यांच्यात अध्यात्माच्या दृष्टीने जराही फरक नसला, तरीही अशा वेळी साक्षात्कारी योगी आपल्या गुरूंचा तेथे मान राखूनच वर्तन करतो. तो त्यांच्या बरोबरीने वागत नाही, त्यांचा आदर ठेवतो. याचप्रमाणे माऊली आणि त्यांची सर्व भावंडे मुक्तात्मे असले तरीही ते आता देहधारी असल्यामुळे या भौतिकातील पद्धतीप्रमाणे त्यांनी लहानापासून थोरल्यापर्यंत ज्याचा त्याचा मान राखला. म्हणून माऊलींनी आपल्या थोरल्या बंधूंचे शिष्यत्व स्वीकारले. त्यांच्या आज्ञेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी येथे आपले अवतार कार्य केले. या ओवीत माऊली सांगतात की सर्वसाधारण साधकांना अध्यात्मामध्ये गुरुचे मार्गदर्शन लागते. कारण साधक येथे भौतिकात जन्माला आलेला असतो. त्याने देहधारणा केलेला असतो ते त्याचे संचित संपावे म्हणून. त्याचे संचित असते याचा अर्थ त्याला जन्मोजन्मी येथील भौतिकाचे आकर्षण असते. त्यामधून बाहेर होण्यासाठी त्याला त्याच्या देहादी इंद्रियांची साथ मिळत नाही. कारण देहादी इंद्रिये ही उपभोगांना चटावलेली असतात. भल्या भल्या साधूंचीही ग्वाही देता येत नाही. उपभोगांची संधी आली की अशांचाही पाय डगमगतो आणि घसरतो. ती आध्यात्मिक परिपक्वता येण्यासाठी गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सर्वसाधारण साधक गुरुच्या मार्गदर्शनाने भौतिकावर नियंत्रण मिळवितो. या भौतिकातच राहून भौतिकाचा देहधर्मापुरताच उपयोग करायला शिकतो. हळूहळू ही कला आत्मसात करतो. हे त्याचे त्याला करणे शक्य नसते. त्याच्यात तितका संयम विवेक असत नाही. तथापि साधकाला सद्गुरू मिळाला, त्याचा वरदहस्त त्याच्या मस्तकावर विसावला की त्याला गुरु मार्गदर्शन मिळते आणि या भौतिकात राहून त्याचा योग्य इतकाच नेमका उपयोग कसा करायचा हे त्याला समजते. याचबरोबर याला जोडून योगसाधना आणि उपासना कशी करावी, अध्यात्म कसे करावे, सत्संग कसा करावा, वाचन मनन आचरण कसे करावे इत्यादींचे गुरुमुखे मार्गदर्शन मिळते आणि यथाकाळी साधक साक्षात्कारी होतो, मुक्त होतो आणि ब्रह्मपद प्राप्त करतो. यास्तव माऊली या ओवीत सांगतात की सद्गुरूची कृपा असली की उन्नती होत होत साधक ब्रह्मस्वरूप होतो. उदासे ओवीमध्ये सद्गुरू असावा, सद्गुरूचे मार्गदर्शन घ्यावे इतकेच सांगून माऊली थांबत नाहीत, तर सद्गुरू न मिळाल्यास त्यामुळे काय होते तेही ते ओवीत पुढे सांगत आहेत. ते सांगतात की तथापि सद्गुरू उच्च आसनी स्थिर झाला तर जीव मूलतः ब्रह्म असूनही तो तृणवत कसपटासमान होतो. यासाठी योग्य गुरु मिळावा लागतो. सध्याच्या काळात अनेक गुरु हे भोंदू आहेत. सत्य ज्ञानी साक्षात्कारी गुरु सापडणे, त्याची आपल्यावर कृपा असणे हे महादुर्लभ झालेले आहे. योग मार्गदर्शन हा एक धंदा झाला आहे असे भोंदू स्वतःला साक्षात्कारी म्हणून जाहीर करतात. ते आपल्या अवतीभोवती बगलबच्चे नेमतात. ते व्यवसाय करण्यात, जाहिरात करण्यात, छाप पाडण्यात तरबेज असतात. साधकांकडूनच पैसे जमवतात आणि त्यामधून आश्रम मठ स्थापन करतात. स्वतः मौन राहतात
कोणी काही शंका विचारली तर गंभीर आवाजात सांगतात की नंतर पुन्हा केव्हा तरी भेटा, त्यावेळी सांगतो. हे पुन्हा भेटणे कधीही प्रत्यक्षात घडू देत नाहीत. त्यातून अगदीच कोणी खनपटीला बसलाच तर त्यांचे बगलबच्चे काहीतरी थातुरमातुर सांगून त्याची बोळवण करतात आणि लवकरच त्याला बाहेरचा रस्ता दाखवितात. यालाच येथे माऊलींनी तथाकथित सद्गुरू उच्च आसनी स्थिर झाला असे म्हटले आहे. अशा तथाकथित सद्गुरूला त्रासदायक असलेले साधक भेटू शकत नाहीत. तो स्वतः उच्च आसनी बसतो आणि तेथून सर्व कारभार करतो. सहसा साधकांमध्ये मिसळत नाही. दिवसामधून एकदा काही अल्पकाळ साधकांना दूरवरून दर्शन देतो. भोळे भाबडे बिचारे भक्त अशाला जास्तच तपस्वी मानतात, त्याला देव मानतात आणि त्या अल्पकाळात त्याचे दर्शन व्हावे म्हणून तात्कळत रांगा लावतात, त्याच्या कच्छपी लागतात. अशाने साधक जेथे आहे तेथेच थांबतो. त्याची आत्मोन्नती तर होत नाहीच, उलट माऊली सांगतात की त्याचं हे बहुमोल असे आयुष्य वाया जाते. ते तृणवत गवतासमान कसपटासमान तुच्छ होते. यास्तव योग्य सद्गुरू शोधून घ्यावा लागतो. भलत्याच्या नादी लागून फक्त खिसा रिता होतो आणि आत्मज्ञानही रितेच राहते. हरिओम.